नमस्कार मुलांनो, मी निकिता माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये श्री समर्थ मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मुलांनो, आपण एक व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे बुद्धिमत्तेविषयी. तर हा आहे आपल्या भाषा विषयाचा. तर भाषा विषयाची उत्तर आपण फास्टमध्ये बघणार आहोत की कोणत्या याचं कोणतं उत्तर आहे. तर आता बघा, 61 नंबरचा प्रश्न दिला आहे. थकणे या शब्दाचा समानार्थी कोणता? अन्वेष, दमणे, पोकळी आणि धोकादायक. थकणे म्हणजे काय? आपण थकून गेल्यानंतर कुठले काम करू शकत नाही. दमणे, त्याला असा अर्थ आहे. तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येईल. नंतरचा प्रश्न कोणता दिलेला आहे बघा मुलांनो. नंतरचा प्रश्न कोणता आहे? तर रोबोट चुका करीत नाहीत. कारण काय आहे? ते यंत्र आहे, ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुकरण करतात, ते माणसासारखे दिसतात, ते थकलेले दिसत नाही. तर रोबोट कोणत्या चुका करीत नाही? तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे अनुकरण करतात, त्याच्यामुळे ते कधीच चुकत नाहीत. आता मी इथे उतारा तुम्हाला वाचून दाखवणार नाही, फक्त डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. तर उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? तर घराची साफसफाई करणे, टेलिफोन कॉलला उत्तर देणे, मोटार कार तयार करणे आणि मुलांना शिकवणे. तर पर्याय क्रमांक डी उतार्यामध्ये नाहीये. तसं मुलांना शिकवण्यासाठी रोबोट निघालेले आहेत, पण आपल्या उतार्यामध्ये तसं सांगितलेलं नाही. इथं प्रश्न काय? उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? तर मुलांना शिकवणे हे त्याचं उत्तर आहे. तर 64 बघा, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? संशोधन, सुरक्षित, थकलेला, ओळखणे. तर धोकादायक म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, धोकादायक म्हणजे धोका हा शब्द येऊ शकतो. तर 64चं उत्तर काय असेल? सुरक्षित. त्याच्या विरुद्ध शब्द विचारला म्हणजे सुरक्षित हे उत्तर येईल. 65 बघा, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. पहिलं बघा, भविष्य रोबोट यंत्रासारखे दिसतात आणि रोबोट चुका करीत नाहीत. रोबोट अत्यंत उपयोगी आहेत. बहुतांशी, आता हा शब्द चुकून बहुंशी आला, तिथं बहुतांशी हा शब्द आहे. तर रोबोट माणसासारखे दिसतात. बहुतांशी रोबोट कसे दिसतात? तर माणसासारखे दिसतात. हा चुकीचा आहे. आता बघा, हा दुसरा उतारा आहे मुलांना. सोनेरी गरुड बहुतांशी आढळतो. सोनेरी गरुड काय करतो? बहुतांशी आढळतो. तो कुठे आढळतो असं त्याचा म्हणजे त्यांचा विचारण्याचा हे असू शकतो. तर 66चं उत्तर डी येणार आहे मुलांना, उत्तरी गोलार्धात. कुठं? तर उत्तरी गोलार्धात. पुन्हा बघा, 67 मादी गरुड पक्षी डॅश डॅश यावरून ओळखता येते. गडद पंख, सोनेरी पंख, भुरकट पंख आणि मोठा आकार. तर मादी गरुड पक्षी. 67चं उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक सी, भुरकट पंख. कशावरून? तर भुरकट पंखावरून. आता इथं काय आहे मुलांना बघा, हे थोडंसं ओळखायला येत नाही. घरटी बांधण्यासाठी प्रश्न बघा, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? कोणती जागा? तर कोणती जागा आहे? 68. तर उतारा इथं व्यवस्थित दिसत नाही मुलांना. तर इथं मोकळी जागा असंच दिसतंय बहुतेक. तर आपण इथं उतार्यात शोधण्याचा प्रयत्न करू. मोकळी जागा. प्रश्न काय? घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त आहे? पंखामुळे ओळखला जातो. हे बघा, उत्तर गोलार्धात मोकळ्या जागेत म्हणजे मोकळी जागा. इथं काय आहे? मोकळी जागा हे त्याचं उत्तर आहे मुलांना, पर्याय क्रमांक ए. नंतर काय? दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द. दिमागदार म्हणजे काय मुलांनो? आपण म्हणतो का एखाद्या वेळेस एखाद्या मुलांना काय दिमाग दाखवायला रे तू, जास्त दिमागदार म्हणजे काय? तर भव्य. त्याला काय म्हणू शकतो आपण? 69ला सी म्हणजे भव्य हे उत्तर. तर पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. मोठा म्हणजे काय? तर व्यापक. लहान ते येणार नाही, छोटा पण येणार नाही, सूक्ष्म पण, कारण हे सगळे तिन्ही जे आहेत एकमेकांचे समानार्थी आहेत. तर मोठा म्हणजे काय? व्यापक. तर पुढचा प्रश्न बघू मुलांना. बघा, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात डॅडॅस कृती आहे. काळजी घेणारी, अनुचित, कला व्यापक करणारी आणि उपयोगी. तर 71चं उत्तर जे आहे मुलांना ते किती येणार आहे बघा. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात डॅडॅस कृती आहे. तर पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो? काळजी घेणारी. दीर्घकाळ पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली. त्याचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक डी येऊ शकते, उपयोगी. याचं काय? अस्तित्वात राहणारी म्हणजे आपल्या उपयोगी असणारी. त्यानंतरचं बघा मुलांना प्रश्नाचं उत्तर. काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण
72चं बघा, कालप्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण त्या लेखकाचे मन असते, त्यात महान विचार असतात, त्यात अप्रस्तुत सामग्री असते, त्यात मुद्रित सामग्री असते. तर 72चं उत्तर काय म्हणलं डी, त्यात मुद्रित सामग्री असते. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द आहे. अनुपयुक्त म्हणजे कसा, योग्य, अयोग्य, अनोळखी. तर कुठला आहे अनुपयुक्त म्हणजे आपल्या उपयोगी नसणारा. तर 73चं अयोग्य येईल. जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण ते आम्हाला शिकवतात, जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात, कालपेव्या होतो, मानवी प्रयत्नांना उत्सव असतो. तर 74चा आहे पर्याय क्रमांक डी, कालव्यापी होतो. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? ढासळणे, वेंगळ करणे, सरकवणे, कापणे. तर ढासळणे या अर्थाने तो केलेला गेला आहे. तर बघा चौथा उत्तर हा शेवटचा. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय कोणता? तो कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व, कोळ्यासाठी किड्याचे महत्त्व, अंडी देण्याचे महत्त्व, कोळ्याचा स्वभाव. तर हा उतारा आपण शिकवलेला आहे मुलांनो. क्लासमध्ये आपण जे क्लास घेतो त्याच्यामध्ये शिकवलेला हा तोच उतारा इथं उतरलेला आहे, पेपरला पण आलेला आहे बऱ्याच वेळेस. जे आपण एक्झाम घेतो मुलांच्या आपल्या क्लासमध्ये, तर तिथं सुद्धा हा उतारा आलेला आहे. तर 76चं उत्तर किती असणार आहे बघा. तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व इथं सांगितलेले आहे, तोच विषय आहे. तर कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? ते अंडीचे जतन करते, ते खाद्य पकडण्यास मदत करते, ते पाण्याचा शोध घेते, ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते. तर आता इथं 77चं जे उत्तर आहे 77 नंबरच्या प्रश्नाचं, तर पर्याय क्रमांक ते पाण्याचा शोध घेते. नंतर बघा अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. अडकला म्हणजे काय? चिटकला. बरोबर आहे, चिटकला. लपला, खाल्ला, पळाला हे तर येणार नाही. 78चं उत्तर ए असेल. जाळ्यात काही अडकले आहे ते कोळ्याला कसे समजते? कसे समजते? तो ऐकतो, त्याला वास येतो, तो अनुभवतो. तर काय? तो अनुभवतो. आणि बघा नंतरचा शेवटचा प्रश्न 80 नंबरचा. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्वात या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे? अस्तित्व या शब्दाचा अस्तित्व म्हणजे काय? संरक्षण, पकडणे, लपणे, जगणे. तर काय म्हणू शकतो मुलांना आपण? जगणे. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा 20 प्रश्न कव्हर केलेत मुलांना आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे. माझ्याकडे सेट ए हा मला मिळालेला होता माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांकडून. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मुलांना. धन्यवाद.